यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी संपन्न होईल। त्यानिमित्तानं पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून 13 ते 22 जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत। ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बोरवली, नान्सी कॉलनी येथून 13 जुलैपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत। 17 ते 22 जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे। सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण 1 महिना अगोदर संगणकीय आणि ग्रुप पद्धतीने उपलब्ध होणार आहे। परतीचं आणि ग्रुप पद्धतीचं आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर करण्यात आली आहे। राज्य शासनाकडून एसटी परिवहन प्रवाशांसाठी 75 वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांकरिता अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या 2 सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे। तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेसनं प्रवास करून संबंधित सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांकडून करण्यात आले। भाविकांनी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करून द्यावं, तसंच सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसनी प्रवास करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं केलं आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासनानं गेले अनेक वर्ष बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या शहरातील अनधिकृत पब, बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर गुरुवारी हातोडा टाकला। दिवसभरात अनेक बार आणि अंमली पदार्थांची विक्री होत असलेली बेकायदा बांधकामं पालिका प्रशासनानं जमीनदोस्त केली आहेत। बेकायदा पब आणि बारचे केंद्र असलेल्या घोडबंदरच्या कोठारी कंपाऊंड परिसरातही पालिकेनं कारवाई केली आहे। मात्र काही बार आणि पबची केवळ बाहेरील शेड तोडण्यात आलेत। ठाण्यातील बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा अनेकदा चर्चेत आलाय। तत्कालीन आयुक्त संजय जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारची बांधकामं तोडण्यात आली। काही वर्षात शहरात बेकायदा हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार पुन्हा सुरू झाले। गेली 3 वर्ष ठाण्यातील तरुण पिढ्यांचा रास घडवून करणाऱ्या अवैध व्यवसायांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी याआधीच ठाणे पोलिसांकडे केली होती। ठाण्यातील ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील कोठारी कंपाऊंडमध्ये गोदामांसाठी जागा भाडेतत्वावर देण्यात आल्या। या जागांवर मनमानी बांधकाम करून पब, बार आणि हॉटेलांची उभारणी करण्यात आली आहे। या ठिकाणी हुक्का पार्लरही आहेत। मुंबईतील कमला मिलनंतर कोठारी कंपाऊंडमधील पब, बार आणि हॉटेलांना अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचंही समोर आलं होतं। तरीही पालिका प्रशासनानं या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नव्हती। अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्यभरातील जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी आज कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झालं, परंतु 64 वर्ष उलटून देखील कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत। यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय, भिवंडी तहसीलदार कार्यालय, शहापूर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसील कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं।
भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर सल्लागार बळीराम शिंदे, उपाध्यक्ष अमोल कदम, तालुका प्रमुख आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं। तर शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं। कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या: प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी तात्काळ देण्यात याव्यात, शिल्लक जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तात्काळ देण्यात याव्यात, गावाला महसूल दर्जा देण्यात यावा, नागरी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसंदर्भात आज राज्यभरातील 15 तालुक्यांच्या ठिकाणी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाची दखल शासनानं न घेतल्यास 2 जुलै रोजी कोकण भवन ते विधान भवन असा लाँग मार्च कोयना प्रकल्पग्रस्त नागरिक यांच्या वतीनं काढण्यात येणार आहे। माजी सैनिक विश्वास कदम, प्रकाश कदम, विष्णू कदम, दत्ताराम कदम, गंगाराम दुडे, शांताराम कदम, रमेश कदम, आनंद कदम, सुरेश उतेकर, अरुण कदम, प्रकाश साळुंखे, संपत चव्हाण, जयवंत मोरे तसंच सर्व कोयना प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी होते। नाव सांगा आणि काय मागणी आहे? माझं नाव किसन जाधव, पिंपरी। आमच्या अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही इथे तहसीलदार कार्यालय इथे आम्ही आंदोलन करत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत: आम्हाला जमीन मिळाली पाहिजे, आम्हाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे, आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि पोट खातेदारांना जमीन मिळाली पाहिजे, अशा आमच्या भरपूर मागण्या आहेत। परंतु प्रमुख मागण्यांमध्ये आमचा गावठाणाचा सर्वे होऊन गावठाणाच्या मधील अतिक्रमण हटवली पाहिजेत, आणखी आमच्या उर्वरित जमिनी या लवकरात लवकर आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। महिलांच्या शिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरिता त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत। मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात मदत करून प्रत्येक महिला सक्षम होईल यासाठी विशेष प्रयत्न केले आणि महिला शक्तीचीही आपल्याला वेळोवेळी साथ लाभली आहे। राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या आरोग्य आणि पौष्टिक पातळीत सतत सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री मध्य प्रदेश सरकारनं मुख्यमंत्री लाडली बहन ही योजना सुरू केली आहे। गेल्या वर्षी संपूर्ण मध्य प्रदेशात ही योजना लागू करण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारनं केली, ज्या अंतर्गत महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातील। पुढे ते 1250 इतके करण्यात आले। ही योजना त्या राज्यात यशस्वीपणे सुरू आहे। महिलांचं आरोग्य आणि पोषण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल त्या राज्यात ठरलं आहे। मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू करून गरजू महिलांना आर्थिक लाभ देण्याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती। या योजनेसाठी निधीची तरतूद, या योजनेच्या अंमलबजावणीचं संपूर्ण नियोजन, निकष, नियमावली हे सर्व आपण निश्चित करावं। महिलांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळण्यासाठी निकष आणि प्रक्रिया साधी, सरळ, सोपी ठेवावी। तसंच वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे त्याचे फॉर्म भरून घ्यावेत। गेल्या 2 वर्षात आपल्या सरकारनं अनेक जनहिताचे क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना लागू करण्याची घोषणा आपण करून राज्यातील काही कोटी महिलांना दिलासा द्यावा। महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचं आरोग्य आणि पोषण स्तरामध्ये सतत सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणं या दृष्टीनं ही योजना अत्यंत प्रभावी ठरेल असा आपल्याला विश्वास असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गर्दीने ओसंडून वाहणारी आणि अस्वच्छतेनं बरबटलेली रेल्वे स्थानकं, स्वच्छतागृह नावाचे उकिरडे, दरवाजात लटकलेले प्रवासी असा प्रचंड शारीरिक वेदना आणि भयंकर मनस्ताप देणारा प्रवास नाईलाज म्हणून ठाणे जिल्ह्यातील 21 लाख चाकरमानी दररोज करतात. गर्दीत हात सुटला तर मृत्यूला कवटाळतात. टिटवाळा आणि बदलापूर इथून 15 डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव 6 वर्ष कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे AC लोकलची भलावण केली जाते. कधीही लोकल वेळेवर चालवल्या जात नाहीत. सदानकदा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली दिसून येते. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा, आसनगाव, कसारा, शहाड, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवानी, ठाणे या स्थानकांमधील प्रवाशांपैकी कुणी ना कुणी रेल्वेतून पडून होणारे अपघात नित्याचेच झालेत. सहप्रवासी क्षणिक दुःख व्यक्त करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. घरातून सकाळी निघालेला माणूस पुन्हा घरी येईल याची शाश्वती नसते. किंबहुना तशी मानसिक तयारी करून रेल्वेचा प्रवास करावा लागतो. वर्षानुवर्ष असेच सुरू आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान 1 ते 2 प्रवाशांचा मृत्यू होतो. काहींना कायमचं अपंगत्व येतं. प्रवासी वहन क्षमता तात्काळ वाढवण्यासाठी 15 डबा लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. मागील 10 वर्षात एकही लोकल रेल्वेच्या ताफ्यात आली नाही. त्यामुळेच ठाणे आणि कल्याणवरून कर्जत आणि कसाऱ्यासाठी एकही लोकल वाढली नाही. गर्दीच्या विभाजन नियंत्रणाचं कोणतंही नियोजन न करता AC लोकल लादण्याचा रेल्वेच्या कमिशनबाज अधिकाऱ्यांचा डाव आहे. बदलापूर आणि टिटवाळा येथून 15 डबा लोकल चालवण्याचा प्रकल्प यामुळेच मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आला आहे.